सावतानगरमध्ये नायलॉनचे 144 कट्टू जप्त, 1,21,000 रुपये किमतीचा मांजा जप्त। बातमी नाशिक येथून। सिडको नाशिक शहर व परिसरात कोठेही नायलॉन मांजा, चायनीज मांजा खरेदी, विक्री व साठवणूक करण्यावर पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे। तरीही चोरट्या मार्गे विक्रीच्या उद्देशाने नायलॉन मांजाची वाहतूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका युवकाला अंबड गुन्हे शाखेने सावतानगर भागात ताब्यात घेतले। त्याच्याकडून 1,21,800 रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे 144 कट्टू हस्तगत करण्यात आले। सावतानगरकडून महाकाली चौककडे जाणाऱ्या रस्त्यावर नायलॉन मांजाची बेकायदेशीरपणे विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती अंमलदार भगवान जाधव यांना मिळाली होती। त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना कळवले। पथक सज्ज करत साध्या वेशात अंबड गुन्हे शाखेने सापळा रचला। यावेळी संशयित आरोपी आकाश किशन राठोड, वय 18 वर्ष, राहणार पाथर्डी फाटा, हाता ठिकाणी आला असता पथकाने त्यास जाळ्यात घेतले। त्याच्याकडे असलेल्या एका प्लास्टिकच्या गोणीतून 2 वेगवेगळ्या कंपन्यांचे नायलॉन मांजाचे 144 कट्टू आढळून आले। हवालदार परमेश्वर दराडे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात राठोड यांच्या विरुद्ध BNS कलम 223, 292 व पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वृत्तसंकलन सिद्धांत पवार, नाशिक।